नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत. सत्याने फुसक्याची चांगलीच वाट लावलेली असते. सोसायटीत भीक मागणाऱ्या पंकज समोर देविका येताच देविकाला मात्र भिकारड्या पंकजला बघून मोठा धक्काच बसलेला असतो. तर इथे आता पंकज दिव्य पुरुषांच्या जवळ येतो आणि आता पटकन त्यांचे पाय पकडतो आणि लागतो, बाबा बाबा मला वाचवा बाबा, माझ्या आयुष्यात खूप काय काय चालू आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे बाबा, प्लीज मला वाचवा असे म्हणत आता पंकज लगेच बाबांचे पाय पकडतो आणि जोरजोरात बाबा रडू लागतो. तेव्हा लगेच आता सत्या पटकन आता आपल्या हातात जे दांडकं असतं ना ते पंकजच्या पाठीत मारतो आणि लागतो, ए बालिके मागे हो, तुझ्या आयुष्यात काय चालू हे सगळं मला माहिती आहे. आता पंकजला धक्काच बसतो, या दिव्य पुरुषांना माझ्या आयुष्यातलं कसं माहिती आहे आणि काय माहिती आहे. तेव्हा लगेच आता ते बाबा म्हणू लागतात, हे बघ तुझं आयुष्य एखाद्या सिसोसारखं झालं आहे, हो की नाही, तुझ्या आयुष्यात सारखा वर खालीपणा सिसो चालू आहे, बरोबर ना. आता लगेच पंकजला आठवतं की जेव्हा त्याला नोकरी नाही आहे तेव्हापासनं तो गार्डनमध्ये फक्त सिसोच खेळायचा आणि तेव्हापासनं त्याची वाट लागलेली असते. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, बोल बालिके, मी अगदी खरं सांगतोय ना, आलाय ना तुझ्या आयुष्यात सिसो. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो बाबा, आणि हा सिसो माझी पाठ सोडायला तयारच नाही आहे, सारखं वर खाली आयुष्य चालू आहे, मला काय करावं काही सुचत नाही आहे. तेव्हा लगेच आता ते बाबा म्हणू लागतात, काळजी करू नको, हा सिसो तुझ्या आयुष्यातनं आपण असा काढून टाकू. हां, तुझ्या आयुष्यात पाण्यासारखा धो पैसा येतो की नाही. तेव्हा पंकज लागतो, येतो की, पण जसा येतो तसाच तो धो पाण्यासारखा निघून जातो, बरोबर ना. तेव्हा पंकज लागतो, हो बाबा. त्याच वेळेस पंकजला आठवतं की जेव्हा मीराबरोबर तो लग्न करायला तयार झाला होता तेव्हा बाबांची म्हणजे त्याच्या वडिलांची 35 लाखांची जमापुंजी त्याने आपल्या नावावरती करून घेतलेली असते. पण ऐनवेळी सारिकाने धोका दिला आणि सगळे पैसे त्याच्या आयुष्यातनं निघून गेलेले असतात. हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. बाबांना माझ्याबद्दल एवढं कसं माहिती आहे, माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं यांना कोणी सांगितलं, खरंच हे खूप महापुरुष असतील का, यांना सगळं काही कळतं का, असे असंख्य प्रश्न आता पंकजसमोर उभे असतात. तेव्हा लगेच ते बाबा म्हणू लागतात, बालिके बोल, तुला खूप स्त्रियांपासून त्रास आहे ना, एक स्त्री एका तराची आणि तुला फक्त त्रास भेटतोय ना तिच्यापासनं. तेव्हा पंकजला आठवतं, आधी सारिका त्याच्या आयुष्यात आली, तिने पंकजला त्रास दिला, त्यानंतर देविका आणि देविकानंतर मीराही पंकजला खूप काय बोलत असते, टोमणे मारत असते. अशा खूप स्त्रिया आहे ज्यांच्यामुळे मला फक्त त्रास होतोय. हे सगळे काही क्षण आता इथे त्याला आठवतात. तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात, बालिके तू टेन्शन घेऊ नको, तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत. हां, पण त्यासाठी तुला सत्याचा मार्ग निवडावा लागेल. कसला मार्ग. तेव्हा पंकज आता वाकडं तिकडं तोंड करतो आणि मला लागतो, सत्याचा मार्ग, कारण सत्याचं नाव आलेलं असतं नाही ते, त्याला खूपच राग येतो. त्यावर लगेच आता दिव्य पुरुष म्हणू लागतात, मला असं वाटतंय तुझ्याकडे बघून तू आजवर तुझ्या आयुष्यात थोर पुरुषांना खूप वेळा गंडवलंय, त्यांची जमापुंजी घेऊन पळालाय का तू. आता पंकज मात्र भामटावून खाली मान घालून इकडे तिकडे बघू लागतो. त्याच वेळेस इकडे आता घरी देविका मात्र सुम्म आपल्या रूममध्ये झोपलेली असते. तेवढ्यात आता आजी आणि मीरा दोघेही आता देविकाच्या रूममध्ये येतात. आजीने आता एक टेप आणलेला असतो, त्यात गाणं लावलेलं असतं, अगदी जुनं पुराणं गाणं, आणि ते गाणं लावताच आजी तो टेप आता देविकाच्या अगदी कानाजवळ धरते. देविकाला खूपच राग येतो. देविका तो टेप बाजूला लोटत असते आणि कानावरती उशी ठेवते. त्याच वेळेस आजी देविकाच्या हातली उशी फेकून देते. देविकाला खूपच राग येतो. रागाच्या भरातच देविका पटकन तो टेप रेकॉर्डर पकडते आणि खाली फेकणार. तेच तिचं लक्ष आजी आणि मीराकडे जातं. तिला वाटतं की पंकजच आहे हा. तेव्हा ती ओरडत जाऊ लागते, पंकज मूर्ख आहेस का तू, असे म्हणताच ती टेप रेकॉर्डर फेकणार. तेच आजी म्हणू लागते, अगं काय चालू आहे तुझं, तुला दिवसा डवळ्या दिसत नाही का, तुझा पंकज नाही, आम्ही आहोत तुला उठवायला आलेलो. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, तू ते नाही म्हणजे तुम्ही, बसा आजी, सॉरी चुकून मला झोप लागली, मी उठणारच होते. तेव्हा आजी म्हणू लागते, हो एवढ्या लवकर उठतेस तू, अगं सकाळ झाली. देविका कसं असतंय माहिती, लग्न आधी मुली माहेरी निवांत झोपतात, पण लग्न झालं ना एकदा की मुलींच्या पाठीवरती जबाबदारी असते. लवकर उठायचं, आंघोळ करायची, सडा रांगोळी करायची, सगळ्यांचं चहा नाश्त्याचं बघायचं असतं. पण तुझं तर उलटंच चालू आहे, एवढा वेळ कोणी झोपतं का. अगं मुलींना कसा समतोल राखावा लागतो, तुला जमणार आहेस की नाही.
त्यावर देविका म्हणू लागते, पण आजी एवढं सगळं मुलींनीच केलं पाहिजे असं थोडी असतंय. तेव्हा आजी म्हणू लागते, करावं लागतं. अगं एक स्त्रीच घर अगदी छानपणे जपून ठेवू शकते आणि पुरुषांचं कुठे घेऊन बसली. पुरुषांना यातलं काय बी जमत नाही, म्हणून स्त्रियांना पुढाकार घ्यावा लागतो आणि ही सगळी कामं चोखपणे पार पाडावी लागतात, जशी आपली मीरा पाडते तशी. त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते, आली ही एक बाई डोकं खायला. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, काय गं देविका, अजूनही उठणार आहेस की तुला बेडवरती चहा आणू? काय म्हणतात ते, न तोंड धुता बेडवरती चहा पितात, काय गं मीरा, काय असतं ते? तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी बेड टी. आता लगेच आजी म्हणू लागते, हा काय असतं ते बेड टी, आणू का तुला? तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते, ही मीरा पण ना एक नंबरची आग लावी, काय गरज आहे सांगायची. गुपचूप बसून राहायचं ना. पण नाही, एक वेळ या म्हातारीपेक्षा मला माझी सासू परवडली. ती तरी मला एवढं ताण देत नाही, सकाळी सकाळी उठवायला येत नाही. पण या म्हातारीचं लय अवघड आहे, कशाला आली इकडे, तिकडेच तीर्थयात्रा करत बसायचं की. असे आता मनात खूप काही काही देविकाच्या शिजत असतं. त्याच वेळेस आजी मात्र सगळं काही मनातलं देविकाच्या ओळखू लागते आणि देविकाकडे बघून हसू लागते. तर इकडे आता पंकज मात्र भामटा होऊन बाबांसमोर उभा असतो. तेव्हा बाबा म्हणू लागतात, बोल बालिके, अरे थोर पुरुषांना गंडवून गेला होता ना, पण टेन्शन घेऊ नको. एकदा का सत्याची चाड पकडली की आयुष्यात मार्ग असे आपोआप सुटतात आणि तू टेन्शन घ्यायचं नाही. तुझ्या आयुष्याचं सोनं होणार आणि ते हा दिव्य पुरुष करणार. पंकजला मात्र खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच आता सगळे लोक ओरडू लागतात, बाबा हो हो, बाबा हो हो असे म्हणतात. आता सत्य म्हणू लागतो, थांबा, तुला व्हायचंय ना श्रीमंत? तेव्हा पंकज लागतो, हो बाबा व्हायचंय, काय करावं लागेल? तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात, फक्त एकच उपाय, एक उपाय आणि मग तुझं आयुष्य मोकळं, आयुष्यात सोनं चांदी सगळी भरभराट होणार. तेव्हा लगेच पंकज आता बाबांचे पाय पकडतो आणि म्हणू लागतो, बाबा करा ना काहीतरी, यावरती एखादा उपाय काढा ना बाबा, मला सांगा ना. त्याच वेळेस सत्या पुन्हा आता आपल्या हातात जे लाकूड असतं ना ते पंकजच्या पाठीत मारतो आणि लागतो, बाजूला हो असे म्हणत आता सत्या ध्यानाला बसतो. आता सत्याने हात जोडलेले असतात, डोळे बंद केलेले असतात आणि आता यावरती तो उपाय शोधत असतो. तेव्हा लगेच पंकज आता त्याच्या बाजूला जे संत उभे असतात ना त्यांना मला लागतो, हो तुमचे बाबा झोपलेत की, त्यांना उठवा की. त्यावर लगेच आता तो पाठीमागचा माणूस म्हणू लागतो, ए मूर्खा, कळत नाही का, याला झोपणं नाही ध्यान करणं म्हणतात. बाबा उपाय शोधतायत ना, तुझ्या आयुष्याची वाट लागली ना, मग जरा थांब. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, करायचं असेल तुला व्रत तर होईल तुझ्या आयुष्याची बर्बादी आणि दारिद्र्य बंद. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, व्रत बाबा कसलं व्रत? तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, 14 लाखांची मोफ हवी ना, मग 1 दिवसासाठी भिकारी बन. आता पंकजला धक्का बसतो, काय भिकारी? नाही 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 बाबा, मी भिकारी नाही बनू शकत. तेव्हा सत्य म्हणू लागतो, तुला 14 लाखांची गरज आहे ना? तेव्हा पंकज रडतच म्हणू लागतो, हो बाबा मला खरंच खूप गरज आहे. तेव्हा लगेच बाबा म्हणू लागतात, मग 14 लाखांसाठी बन भिकारी. तेव्हा लगेच पंकज लागतो, नाही बाबा मी भिकारी नाही बनू शकत. तेव्हा बाबा म्हणू लागतात, भिकारी नाही बनणार तर होईल सगळं बरखास्त, करू नको जास्त प्रश्न, करून टाकले सगळं बरखास्त, त्यामुळे भिकारी बन आणि लगेच पैसा आपल्या आयुष्यात ओढून घे. तेव्हा पंकज लागतो, भिकारी बनून? त्यावर आता लगेच सत्य अशी मूठ पकडतो, कुंडीत कुंडी राखुंडी, मातीची गांडी घास कुंडी आणि हो मग होईल पैशाची पेटी उघडी, कुंडीत कुंडी राखुंडी, घास मातीची भांडी, असे खूप काय काय मंत्र इथे सत्याने आता पंकजवरती मारलेले असतात. आता मात्र हा बाबा काय बोलतोय हेही पंकजला काही कळत नसतं. तेव्हा लगेच आता सत्य त्याच्या अंगावरती एक अंगारा फुंकतो आणि लागतं, सांगितलेलं लक्षात आहे ना, घास मातीची भांडी आणि उघड पैशाची कुंडी, लक्षात आहे ना, तुला भिकारी बनावंच लागेल. तेव्हा लगेच आता पंकज लागतो, हो हो बनेन, मी 14 लाखांसाठी भिकारी बनेन. तेव्हा लगेच आता पंकज उठून निघालेले असताना सत्य लागतो, थांब बालिके, कुठे निघालाय? तुला पैसा हवाय ना, मग काढ कपडे. तेव्हा पंकज लागतो, काय कपडे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो तुला भिकारी बनायचं आहे ना, मग इथेच काढ कपडे आणि इथेच सुरुवात कर भीक मागायला, हे घे कटोरा. असे म्हणत आता एक कटोरा पंकजच्या हातात टेकवलेला असतो. आता मात्र पैशांसाठी हा पंकज काहीही करू शकतो. पंकज पटकन आता आपले कपडे काढायला लागतो. सत्या मात्र या फुसक्या पंकजकडे बघत असतो. त्याच वेळेस इकडे आता आजीने देविकाच्या मनातलं सगळं काही ओळखलेलं असतं. तेव्हा आजी मला लागते, काय गं देविका, अगं कसला विचार करते?
माझ्यापेक्षा तुझी सासू बरी, एवढी खटूस नाही आहे ती, थोडीशी कमी आहे, हो की नाही? आणि ती मला सकाळी उठवण्याचा त्रास तरी देत नाही, असंच बोलते ना मनाची. ही म्हातारी कशाला आली इकडे, तिकडेच तीर्थयात्रा करत बसायचं ना. हेच सगळं चालू आहे ना. आता देविकाला धक्का बसतो. अरे बापरे, या म्हातारीला माझ्या मनातलं कसं कळलं? नाही 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 नाही, म्हणजे आजी मी असं नव्हते म्हणत, ते मी तर वेगळं. तेव्हा आजी मला ते वेगळं काय म्हणत होती? मला सगळं कळतं ग देविका, मी पावसाळे बघितले, त्यामुळे तुला सांगायची काही गरज नाही. चल पटकन आवरून घे आणि कामाला लाग. अगं तुझा नवरा बघ, उठला पण आणि कामाला गेला पण, तरी तू अजून अंथरुणात झोपली, तुला काही पटतं का? तेव्हा देविका मला ते काय, पंकज कामासाठी निघून गेला पण पंकज पहाटे उठून तयार होऊन गेला आणि त्याने मला उठवलं नाही. येऊ दे पंकजला, बघतेच मी त्याच्याकडे. असे आता देविका ओरडतच म्हणू लागते. त्यावर आजी म्हणू लागते, देविका अगं नवऱ्याची बोलण्याची ही कुठली पद्धत ग? असं बोलतात का कोणी? एकतर तुझ्या नवऱ्याला लावलाय कामाला, आता उठ आणि तूही लाग कामाला, सगळी कामं आवरून घे. तेव्हा देविका म्हणू लागते, बरोबर ठीक आहे आजी. आता मात्र लगेच देविका उठून तयार होण्यासाठी निघून जाते. त्याच वेळेस आता मीराने मात्र बरोबर आजींचा शब्द पकडलेला असतो. तुझ्या नवऱ्याला लावलंय कामाला, म्हणजे आजींचं काय चालू आहे नेमकं? यांनी कुठे पंकजला कामाला लावलंय का? काय बोलत होतो आजी? असे असंख्य प्रश्न आता मीरासमोर उभे असतात. तेव्हा लगेच मीरा आजींकडे बघू लागते. त्यावर आजी म्हणू लागते, काय ग मीरा, अशी का बघते माझ्याकडे? तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही आत्ता देविकाला काय बोलला? तेव्हा आजी म्हणू लागते, कुठे काय, आवरून घे चल पटकन, किती उशिरा उठली. त्यानंतर काय बोलला? तेव्हा आजी म्हणू लागते, त्यानंतर अगं तुझा नवरा गेलाय कामाला, तू किती वेळ झोपतेस, एवढ्या उशिरापर्यंत झोपत जाऊ नये, असं तसं दुसरं काहीच नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी त्याच्या आधी. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा म्हातारीची चेष्टा करते का? एकतर काय बोललं ना हे आठवत नाही मला, उगाच मला प्रश्नात पकडू नको, काय बोलायचे तुला ते स्पष्टच सांग. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही म्हणालात देवीला की तुझ्या नवऱ्याला कामाला लावलंय म्हणून, नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे पंकजला कुठे कामाला पाठवलंय का तुम्ही? आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, मीरा मला ना पोथी वाचायची, माझ्याकडे आता वेळ नाही, मी आलेच हा. असे म्हणत आजी मात्र तिकडनं निघून जाते. आता मात्र मीराला या आजीवरती जरासा डाऊट आलेला असतो. तर इकडे आता पंकजच्या हातात कटोरा दिलेला असतो. पंकजने आता शर्ट पॅन्ट काढून टाकलेले असतात. तेव्हा लगेच आता सत्या पंकजजवळ येतो आणि लगेच आपल्या माणसाला म्हणतो, ए ती वाटी आण इकडे. आता त्या वाटीत खूपच राखुंडी असते, कुंडीत राखुंडी आणि घास भांडी, उघडेल पैशाची कुंडी. असे म्हणत आता सत्याने ती सगळी राख आता इथे पंकजच्या चेहऱ्याला बनेल जे असतं ना त्याला सगळीकडे चोळलेली असते. आता जणू काही या पंकजला भिकारीच बनवलेलं असतं. त्याच वेळेस आता पंकजला धक्कत बसतो, काय करते ते बाबा. तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो, बालिके टेन्शन घेऊ नको, 14 घरी भीक माग, तुला लगेच भरभराट होऊन जाईल. असे म्हणत आता सत्या लगेच पंकजचं जे बनेल असतं ना ते 4-5 ठिकाणी फाडून टाकतो. अगदी एकदम भिकारी पंकज इथे दिसू लागतो. आता मात्र लगेच सत्याने तो कटोरा पंकजच्या हातात दिलेला असतो आणि तो त्याला म्हणू लागतो, जा बालिके 14 घरी जाऊन भीक माग, तुझी भरभराट सुरू होईल. आता मात्र सत्या एकटक या फुसक्या भिकाऱ्याकडे बघू लागतो. पंकज मात्र आता तो कटोरा घेऊन तिकडनं निघालेला असतो. सगळे लोक ओरडत असतात, बाबा हो हो हो, बाबा हो हो. सगळेजण मस्त गाण्यात नाचत असतात, दंग झालेले असतात. तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो, फुसक्या आपल्या आई बापाला भिकारी म्हणत होता काय? आता बघ, नाही तुला भिकारी बनवलं तर नावाचं सत्य नाही, जा आता भीक माग. असे म्हणत आता पंकज इकडे बाहेर आलेला असतो. तरी ते घरी आता मीराने नाश्ता बनवलेला असतो. तेवढ्यात आता लगेच किचनमध्ये देविका येते आणि मला लागते, काय गे मीरा, काय नाश्ता बनवला, चल पटकन वाढ, मला खूप भूक लागली. तेव्हा मीरा म्हणू लागते, देविका आज पोहे बनवलेत. तेव्हा देविका मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते, काय अगं फक्त साधं सिंपल करते, अगं कधीतरी इडली सांबर उत्तप्पे असं थापाटे काहीतरी करत जा ना, काय तेच पोहे उपमा, दुसरं काही करता येत नाही का? फक्त कंटाळा येतो तुला कामाचा मीरा, काय तेच पोहे, बरं चल असेल ते वाढ. असे म्हणताच आता मीरा एका प्लेटीत पोहे घेते आणि देविकाला देते. देविका आता एक घास पोहे खाणार, तेच आता तिची सासू आलेली असते. देविका थांब. आता देविकाला धक्का बसतो, आता या बाईला काय झालं? तेव्हा निरुपा म्हणू लागते, इथे तुझी सासू अजून नाश्त्याला बसली नाही आणि तू तिच्या आधी नाश्ता गिळते का? जमणार नाही,
आण ती इकडे प्लेट आणि तुला दुसरी प्लेट घे नाश्त्याची, असे म्हणत आता लगेच दुसऱ्या बाजूने टेबलवरती इथे निरूपा बसलेली असते. त्याच वेळेस मीरा देविकाला म्हणू लागते, देविका आता तुला नाश्ता करायचा असेल ना तर तुझ्या हाताने घे बरं का. कसं आहे ना, ते म्हणतात ना, करावं तसं भरावं, अशी गंमत आहे तुझी, असे म्हणत आता टोमणा मारून मीरा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, देविका बघत काय बसली, पोहे काही चालत येणार आहे का तुझ्याकडे, घे ना हाताने यांचं नाश्ता करून घे. आता देविका उठते आणि पटकन एका प्लेटीत नाश्ता घेते आणि पुन्हा पोहे खाण्यासाठी बसणार. तेच आता निरूपाला जोराचा ठसका लागतो. आता देविका पुन्हा उठते, निरूपाला पाणी देते. आता मात्र पुन्हा देविका आपल्या जागेवरती बसते आणि एक घास खाणार. तेच निरूपा म्हणू लागते, रे बापरे घसा खूप जाम झालाय देविका, गरमागरम चहा आण बरं पटकन. देविका आता पटकन चहा आणण्यासाठी किचनमध्ये जाते. आता चहा घेऊन पुन्हा देविका आपल्या जागेवरती बसते. पण ती सारखी एकटक निरूपाकडे बघू लागते. पुन्हा हिला ठसका लागला आणि माझा घास खायचं थांबलं तर मी काय करू, मला खूप भूक लागली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, देविका माझ्याकडे काय बघत बसली, चल पटकन आवरून घे. आता देविका पुन्हा खायला सुरुवात करणार. तेच निरूपा म्हणू लागते, काय गं देविका, अगं तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे, बरी आहे ना, ते ठीक झालेत ना. तेव्हा देविका म्हणू लागते, काय करू या बाईचं मी, मला खाऊ का देत नाही आहे. नाही म्हणजे आई, त्यांची तब्येत बरी आहे, ते मी आत्ता कॉल केला होता ना तेव्हा ते ऑकला गेले होते. त्यावर निरूपा म्हणू लागते, रे बापरे ऑक शॉक चालू झाले वाटतं, म्हणजे एकदम क्लिअर झालेत काय तुझे बाबा. त्यावर देविका म्हणू लागते, म्हणजे क्लिअर झालेत ते, पण आत्ताच प्रवास करू शकत नाही कारण त्यांना तसं डॉक्टरांनी सांगितलं आहे ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, चल तू पटापट नाश्ता करून घे, कुणाची वाट बघू नको. आणि हो, त्यानंतर तुला मार्केटमध्ये भाजी आणायला जायचे चालेल ना. तेव्हा देविका म्हणू लागते, बरोबरच चालेल, असे म्हणत निरूपा तिकडनं निघून जाते. आता देविका पुन्हा नाश्ता खायला सुरुवात करणार. तेच आता तिचा फोन वाजू लागतो. देविकाला काय करावं काही सुचत नाही. आज देविकाचं जणू काही नाश्ता हिसकावूनच घेतलेला असतो, अशी गंमत झालेली असते. तेव्हा आता रागाच्या भरात देविका पटकन फोन उचलते आणि म्हणू लागते, बोल कोण आहे. तर आता तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो. तिला मेनिक्युअर पेडिक्युअर काय मसाज करायचे असतात, येशील का देविका, असे तू विचारू लागते. तेव्हा देविका खुश होते, रे बापरे खूप दिवसांनी मला काहीतरी काम लागले, जरा 4 पैसे आता देतील, म्हणजे कसं पैसे असले म्हणजे थोडासा खर्चही करता येतो, बरं होईल, बरोबर येते मी असे म्हणत आता देविका खूपच खुश होते आणि पटकन फोन बंद करता नाश्ता न करता आता तिकडनं बाहेर निघून जाते. तसंही मला भाजी आणायला जायचंच आहे ना, म्हणजे जरा मला पैसे मिळतील, असे म्हणत आता देविका घराबाहेर पडलेली असते. तर इकडे पंकज आता कटोरा घेऊन बाहेर सोसायटीच्या जरा बाजूला लांब आलेला असतो. तेव्हा पंकज लागतो, हा एरिया चांगला आहे, इकडे मला कोणी ओळखू शकत नाही, म्हणजे कसं आहे ना, इकडे मी भीक मागू शकतो अगदी अतिशय बिनधास्तपणे. त्याच वेळेस समोरनं काही माणसं येत असतात. पंकज आता जणू आपलं तोंड खूपच असं वाकडं करू लागतो, जणू काही हा 1 नंबरचा भिकारी असं त्याला दाखवायचं असतं ना. सगळे लोक आता त्याकडे बघू लागतात. त्याच वेळेस पंकज लागतो, चला आता 14 घरांमध्ये भीक जाऊन मागितली ना की माझं टेन्शन मिटणार आणि माझ्याकडे मोप पैसा असणार बालिके, असे म्हणत आता पंकज हसू लागतो. त्याच वेळेस आता पंकजचं समोर एका माणसाकडे लक्ष जातं. एक माणूस आता रिक्षेच्या आड उभे राहून कपडे बदलत असतो. आता त्याने चांगले कपडे काढून ठेवलेले असतात आणि फाटकं शर्ट फाटके कपडे घातलेले असतात आणि अगदी पंकजच्या सारखं तोंडाला काळं वगैरे लावून तो भिकारी बनत असतो. पंकज मात्र खूपच खुश होतो. बाबा ओ ओ ओ बाबा असे म्हणू लागतो. त्याला वाटतं की यालाही या दिव्य पुरुषांनी भिकारी बनायला सांगितलं वाटतं. असे म्हणताच पंकज त्याच्याजवळ जातो आणि म्हणू लागतो, एक्सक्यूज मी. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, हां काय काम आहे, का थांबवलं मला. तेव्हा पंकज लागतो, तुम्ही पण त्या महापुरुषांना भेटलात की काय, तुमच्या या आयुष्याचं सोनं होणार आहे ना. तेव्हा लगेच तो भिकारी म्हणू लागतो, ए व्हॉट इज दिस, काय बोलतोय तू. तेव्हा पंकज लागतो, इंग्लिश, अरे बापरे महापुरुषांनी खूपच काय काय शिकवलेलं दिसतंय. तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, ए कुठले महापुरुष, कुणाबद्दल बोलतोय आणि काय चालू आहे तुझं. तेव्हा पंकज लागतो, अहो तेच बोलतोय मी जे मला बोलायला सांगितलंय, अहो तुम्हालाही त्या दिव्य पुरुषांनी भिकारी बनवलं ना. तेव्हा लगेच तो भिकारी म्हणू लागतो, ए गप्पा बाईस, मला कशाला कोण भिकारी बनेल, हा माझा धंदा आहे. आता मात्र तेवढंच सत्या तिकडे आलेलं असतो. आता रिक्षाआड लपून सत्या फुसक्याचं आणि त्या भिकाऱ्याचंही सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा पंकज लागतो, काय धंदा, म्हणजे भीक मागणं हा धंदा असतो का. तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, हो किती वर्ष झाले, 7 ते 8, तेव्हापासनं मी या जागेवरती भीक मागतोय आणि तू इकडे काय करतोय.
तेव्हा पंकज लागतो मलाही इकडे ना भीक मागायची, इकडे मला कोणी ओळखणार नाही ना म्हणून मी इकडे आलोय. तेव्हा तो भिकारी म्हणू लागते, वेडा झालाय का, हा एरिया माझा आहे, इकडे तुला मी भीक मागू देणार नाही. अरे बाबा, हा एरिया मला ठरवून द्यायले. तेव्हा पंकज लागतो असं काय असतंय का, म्हणजे भीक मागण्यासाठी पण एरिया ठरलेला असतो. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, हो खूप लोचे असतात बाबा, अरे कमिशन द्यावं लागतं, रांगाच्या रांगा लागतात आणि तेव्हापासनं मला हा एरिया भेटलाय. हां, पण मी एक दिवसही काम चुकारपणा केला नाही आहे, रोजच्या रोज त्यांना हप्ते पोच केलेत आणि हो एक दिवसही कामावरती खाडा केला नाही. त्यामुळे माझ्या जागेवरती खूप जण येण्याचा प्रयत्न करतात, पण मी आपली सीट सोडत नाही, अगदी पक्का आहे आणि अगदी व्यवस्थित काम करतो. पण हां, एक दिवस मी सुट्टी घेतली होती, तेव्हा माझं लग्न होतं ना. आता मात्र पंकजला धक्का बसतो. अरे बापरे, ओ माय गॉड, इट्स बिझी. तेव्हा लगेच आता तो भिकारी मला लागते, काय बोलतोय तू. तेव्हा पंकज लागतो, मला म्हणायचं की एखाद्या कंपनीच्या सिसो मध्ये जाऊन माझी जी अवस्था झाली होती ना, त्यापेक्षा इकडे भयंकर अवस्था दिसते आणि एखाद्या कंपनीच्या CEO पेक्षाही तुम्ही भयंकर बिझी आहात. एक दिवसही सुट्टी नाही, फक्त लग्नासाठी एक दिवस सुट्टी. अरे बापरे बापरे बापरे, एखाद्या कंपनीच्या CEO सारखी गंमत आहे तुमची. तेव्हा तो भिकारी म्हणू लागतो, साधं सुद्धा काम नाही आहे, हा जॉब आहे आपला जॉब. त्यावर लगेच पंकज लागतो, इकडे एवढं स्ट्रगल असतं जॉबसाठी, ते पण भिकाऱ्याच्या. तेव्हा लगेच आता तो भिकारी खूप काही एज्युकेटेड असतो. आता तो इंग्लिश फाड 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 असं पंकजसमोर बोलू लागतो. आता पंकजला तर धक्का बसतो, अरे बापरे, इंग्लिश पण येतं आहे. तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, एज्युकेटेड आहे मी, माझं खूप शिक्षण झालेलं आहे, डिग्री आहे माझ्याकडे. हां, पण जर पैसा कमवायचा असेल तर सगळं काही बाजूला ठेवायचं आणि हा धंदा सुरू करायचा, एक नंबर पैसा कमवतो माणूस. आता मात्र पंकजला धक्का बसतो. तेव्हा पंकज लागतो, वा वा, उगाच बाबांनी मला हा उपाय दिला नाही, आता हा मार्ग मी अवलंबला आहे, आता माझ्याकडे पैसाच पैसा येणार. असे म्हणत आता बाबा हो हो असे म्हणत पंकज गाणं गाऊ लागतो आणि नाचू लागतो. त्याच वेळेस आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, सत्याने आता भिकारी बनलेल्या पंकजला बघण्यासाठी आजीला फोन करून बाहेर बोलावलेलं असतं. आजी मात्र घराबाहेर पडणार तेच मीरा आपली पर्स हातात घेते आणि आजीचा पाठलाग करत आजी पाठीमागे नक्कीच या नातवंडाचं आणि आजीचं काहीतरी चालू हे शोधून काढण्यासाठी निघालेली असते. तर इकडे आता देविका आपल्या मैत्रिणीकडे मॅनिक्युअर पेडिक्युअर करण्यासाठी आलेली असते. त्याच एरियात आता पंकज भीक मागण्यासाठी आलेलं असतं. आता भिकाऱ्यांच्या मागेच पंकजही कटोरा घेऊन चाललेला बघताच आता देविकाला कसला धक्का बसणार आणि पुढे काय काय होणार. सत्याला मात्र खूपच आनंद झालेला असतो, कारण लाली पावडर समोरनं येत असते आणि इथे पंकज भीक मागत असतो ना. आता मात्र या लाली पावडर समोर हा भिकारी पंकज येताच कसला धमाका होणार आणि पुढे काय काय मज्जा असणार हे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.